नमस्कार, तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झटपट होणारा कलाकंद। मला संध्याकाळी एका ठिकाणी जायचं आहे गणपतीला, तर प्रसाद म्हणून मी आज कलाकंद घेऊन जाणार आहे। त्यासाठी इथे 1 लिटर दूध आहे। मी तापवायला ठेवलं, पण मी दूध फाडणार होते, त्याच्या आधीच ते फाटायच्या तयारीत होतं। पण आता मी थोडंसं विनेगर त्याच्यामध्ये घालते आणि हे मी दुधामध्ये आता पूर्ण ते फाडून घेणार आहे, म्हणजे पनीर बनवायचं आहे आपल्याला। ह्याच्या आधी पण मी पनीरचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही पनीर बनवून बघितलं आणि ही रेसिपी केली तरी चालण्यासारखं आहे। तर आता हे पूर्णपणे आपण ह्याला फाडून घेऊया, म्हणजे पूर्ण दही किंवा लिंबू किंवा व्हिनेगर टाकून आपल्याला पूर्ण हे फाडून घ्यायचं आहे। आता ह्याला चांगली उकळी येऊ देऊ। मी त्यासाठीच घेतलं होतं, पण पिशवी कालची होती, त्याच्यामुळे बहुतेक दूध नासलंच होतं ते। आपण ह्याला एक उकळी येऊ देऊया। हे बघा, इथे आपलं दूध छान फाटलं गेलंय। हे बघा, आता आपण हे गाळून घेऊया। हे 1 लिटर दूध होतं, मला अजून कमी पडतंय म्हणून मी इकडे बाजूला अर्धा लिटर दूध परत ठेवलंय, ते पण मला फाडूनच घ्यायचंय। आता आपण हे गाळून घेऊया। हे जे पाणी आहे हे तुम्ही आमटीसाठी, सूपसाठी वापरू शकता, कणिक मळायला। तर आता हे मी पनीर स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेते, म्हणजे जर त्याच्यात आपण जे व्हिनेगर टाकले त्याचा जो आंबूस प्रकार वास आहे तोही निघून जाईल आणि मग आपण पुढची प्रोसेस बघूया। तर मी आता हे स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घेते। इथे आपलं पनीर झालंय, आता आपण हे मोजून घेऊया किती झालंय ते। हे बघा, याचं वजन 567 दाखवतंय, पण ह्या वाटीचं वजन 360 आहे। तर साधारण आपलं 200 वगैरे ग्रॅम पनीर अंदाजे आपण पकडूया। तर अजून मला 200 ग्रॅम पाहिजे, तर मी दुसरं दूध ठेवलंय तापायला, ते पण मी दूध फाडून घेते आणि मग आपण पुढची रेसिपी बघूया। हे इथे मी घरात जे दूध होतं थोडंसं, म्हणजे अर्धापेक्षा थोडं जास्त आहे, 3 पाव समजा, तर हे मी आटवायला ठेवलं आहे, कारण मला अर्धा किलो पनीर पाहिजे। तर ह्याचं मी पनीर करते। मगाचं मी म्हटलं तुम्हाला तसं, ते आधीच पनीर ऑटोमॅटिक झालं। तर इथे मी आत्ता जे आपलं पनीर झालं त्याचंच पाणी वापरते थोडंसं, त्याने पण दूध चांगलं फाटतं। आता आपल्याला हे पूर्णपणे फाडून घ्यायचं आहे। थोडंसं मी व्हिनेगर पण घालणार आहे त्याच्यामध्ये। हे बघा, थोडेसे दूध फाटायला लागले, छिटे दिसायला लागलेत, हे बघा।
हे बघा 2-3 मिनिटांमध्ये पूर्ण ते तयार होईल. माझ्याकडे घरातलं होतं पनीर. मी पनीर शक्यतो घरी केलेलंच वापरते. घरातलं पण पनीर आहे, पण ते कमी आहे म्हणून हा सगळा उपद्व्याप करावा लागला आहे, कारण अर्जंट बनवायची म्हणून. आता आपण सगळं पनीर घरातलं एकत्र करून पण ही मिठाई बनवूया. हे बघा छान फाटतंय. हे मी थोडंसं आहे व्हिनेगर ते टाकून देते. एकदम ट्रान्सपरंट पाणी निघालं ना असं की आपलं दूध छान फाटलं आणि पूर्ण त्याचं सगळे मस्त पनीर झालं. आपण गॅस बंद करूया आणि हे गाळून घेऊया. इथेच कापड घेतले. आपण हे 2-3 वेळा छान पाण्याखाली धुवून घेऊ म्हणजे त्याचा आंबटपणा जाईल. आता हे नळाखालीच मी स्वच्छ धुवून घेते. इथे आपण पॅन ठेवलाय. बघा आपलं पनीर छान आपण बारीक करून घेतलंय चांगलं हाताने असं. आपल्याला काय याच्या वड्या पाडायच्या नव्हत्या, घरीच केलं होतं त्याच्यामुळे एकदम ते व्यवस्थित झालंय. जरी आपण बाजारातून आणलं पनीर तर मग ते असं या पद्धतीने तुम्ही कुस्करून घ्या ते. आपलं हे अर्धा किलो पनीर आहे. मी घरातलं थोडं घातलं आणि आता तुमच्या पुढे समोर बनवलेलं 2 वेळा पनीर. तर इथे मी पॅन ठेवला आहे. त्यामध्ये आपण घालूया 3 चमचे मिल्क पावडर. थोडा गॅस बंद करते जरा. यामध्ये आपण घालतोय मिल्क मेड. तर हे साधारण 210 ग्रॅम आहे. मी 2 पॅकेट घालते. गॅस आपला बंद आहे. मी हे काढून घेते मग चालू करते गॅस. इथे आपण हे मिल्क मेड टाकलंय आणि मिल्क पावडर आहे. आपण हे मिक्स करू. गॅस चालू करूया.
आपलं हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आपण यामध्ये घालूया पनीर. हे अजून घट्ट झालं नाहीये, थोडंसं अजून आटू देऊया आपण. बघा इथे आपलं मिश्रण चांगलं गोळा होत आलंय. म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यातलं पाणी कमी झालंय. इथे मी ताटाला तुपाचा हात लावून घेतलाय. आपण यामध्ये घालूया वेलची पूड. मिक्स करूया. आता आपण गॅस बंद करूया आणि ताटात काढून घेऊ. अजून छान दिसावी म्हणून आपण इथे पिस्त्याचे काप घालतोय. परत दाबून घेऊया. हे लवकर सेट होते आणि जर घाई असेल तर आपण हिला फ्रीजमध्ये ठेवू शकतो. अर्ध्या ते पाऊण तासामध्ये व्यवस्थित सेट होईल. थोडंसं कोंबट झालंय, पण आता काप करून घेऊया. ही मिठाई नक्की करून बघा, एकदम अफलातून लागते, पटकन होणारी आहे. कोणी आलं किंवा कोणाकडे आपल्याला जायचं असेल आणि काहीतरी बाहेरून घेण्यापेक्षा ही घरच्या घरी बनवलेली मिठाई केव्हाही चांगली. कारण आपण वस्तू वापरतो ते आपल्याला माहिती असतात आपण काय घालतो याच्यामध्ये.
कोंबट झाली. मी आता थोडा वेळ तिला फ्रीजमध्ये ठेवते, कारण मला घेऊन जायची आहे म्हणून. नाही तर अशी नॉर्मलला पण तुम्ही थोड्या वेळ सेट होऊ शकते ती. इथे बघा आपली बर्फी छान सेट झाली आहे. मी साईडचा पीस काढला आहे, म्हणजे आपल्याला मधले पीस काढता येतील चांगले. हे बघा इथे मी 4 पीस काढून घेतले आपल्या व्हिडिओ क्लोज करण्यासाठी. बाकीची मिठाई आहे, मी हळूहळू काढते कारण मला जायची घाई झाली आहे, म्हणून तिला जास्त वेळ मी सेट केली नाही. तर तुम्हाला वेळ असेल तर थोडा अर्धा तास तरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, ती छान सेट होते. अशी पण छान लागते, नाही असं नाही आहे, पण सेट केली तर ती तशी तुम्हाला आवडेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. तसंच तिखट तडक्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद. आणि हा गौरी या वेळेला गणपतीला हा तुम्ही नैवेद्य नक्की करा.